आपल्याला फक्त ह्याच्यातून व्हाईट योगच घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही आता हे येलो वालं आहे हे वेगळीकडे काढून घेणार आहे. तर फक्त हे व्हाईट योग आहे, येलो मी साईडला काढून ठेवलेला आहे. ठीक आहे, मी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. आता ह्याच्यात मी मीठ टाकते. तर आपण आता कढल्यामध्ये तेल घेतले. आता हे आपण तेल गरम करत ठेवूया. ठीक आहे, मीनवेल इथे मी कढीपत्त्याचे ताजा कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचे 2-3 टाळाची पानं काढून घेते मी. ठीक आहे, एवढी. आणि मिरचीला कट करून घेतली. इथे मी फ्राय पॅन गरम केलेला आहे. इथे थोडंसं तेल टाकून ठेवते. आता हे आपलं झालेलं आहे कढीपत्ता मिरची. आता गॅस बंद करूया आणि हे आपल्याला ह्याच्यावरती टाकायचं आहे. आणि आता ह्याला उलट आता हे एका साईडने झालं तर तुम्हाला हाफ फ्राय पाहिजे हाफ फ्राय करू शकता, खाऊ शकता, नाहीतर त्याला पलटी करू शकता. तर ह्याला एका अंड्याचं केल्यामुळे हे ह्याने हाफ मूल शेक घेतला. 2 अंड्याचं केलं तर पूर्ण अख्खा आमलेट होऊ शकतो. हे तर मी जस्ट ट्रायलसाठी केलेलं होतं, ते टेस्ट बघायला. ते आपलं छोटंसं आमलेट तयार झालेलं आहे कढीपत्त्याचं. हे टेस्ट करून बघूया कसं झालं. चांगलं झालं, कढीपत्त्याचा फ्लेवर येतो.